श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजेच 20 ऑक्टोबरला रविवारी या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. ऑक्टोबर महिन्याची चतुर्थी ही वक्रतुंड संकष्टी चतुर्थी नावाने ओळखली जाते. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि रात्री चंद्रदेवांचे पूजन करून हे व्रत सोडले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जागृत असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट समाप्त होतात. सोबतच धनसंपत्ती, बुद्धी यामध्ये सुद्धा वृद्धी होते. तसेच भक्ताच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते. या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त 24 तासातच पूर्ण होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच रविवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. या झाडाचं एक पान हे तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुमच्या घरामध्ये आणायचं आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी इच्छा ह्या असतात आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर तडजोड, मेहनत, कष्ट करत असतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपल्या कष्टांना, प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. जेव्हा आपण प्रयत्न आणि कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह जे असतात तर ते कमकुवत असतात आणि यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. परंतु जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असते. सोबतच सर्व मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. जर तुमच्या मनामध्ये एखादी नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, शारीरिक, मानसिक तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा तुमचा एखादा शत्रू असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल, त्याचं नाव तुम्हाला माहीत नसेल, परंतु त्या व्यक्तीपासून तुम्हाला सतत अडचणी येत असेल, तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असेल, तर अशा शत्रूपासून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचे आहेत, स्नान करायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत. यानंतर बाप्पांना त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, जसे की दुर्वा, जास्वंदाचं फूल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय आणि सेवा करतो तेव्हा बाप्पांच्या कृपेने त्या उपायांचं आणि सेवेचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यांना देवता समान मानले जाते. त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात.
आणि त्या झाडांची पूजा आणि उपाय केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. त्यामध्येच एक झाड म्हणजेच जास्वंदाचे झाड. जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत. त्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही. अगदी त्याचप्रमाणे या झाडाची पानेसुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. या दिवशी आपण या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. आणि म्हणून आपल्याला या दिवशी लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे. हे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे. कुठेही खराब झालेलं किंवा तुटलेलं फाटलेलं असं पान घ्यायचं नाहीत. एक चांगलं पान तुम्हाला तोडायचं आहे आणि सोबतच एक काडीसुद्धा या झाडाची तुम्हाला लागणार आहेत. यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे. थोडासा शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे. शेंदूर नसेल तर थोडंसं लाल कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे. पेस्ट बनवायची आहेत आणि जी काडी तुम्ही घेतलेली आहे झाडाची त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत. आता इच्छा लिहित असताना तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये 1 ते 2 शब्दामध्ये ही इच्छा लिहायची आहेत. जसे की मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करत असेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी असे लिहायचे आहेत. धनप्राप्तीसाठी लिहित आहे तर धनप्राप्ती होण्यासाठी, नोकरी प्राप्ती होण्यासाठी किंवा शत्रू नष्ट होण्यासाठी अशी तुम्हाला इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहेत. यानंतर तुम्हाला 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहेत. 21 दुर्वा घेताना ज्या दुर्वाला 3 दल किंवा 5 दल असतात अशा 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला त्याच कुंकवाने किंवा शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहेत आणि त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत. यानंतरनं या पानाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत आणि ह्या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत. यानंतरनं गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 1 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. जसे की ओम गण गणपतये नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना ही बाप्पांकडे व्यक्त करायची आहेत आणि यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. यानंतरनं सायंकाळी तुम्हाला 4 वाजल्यानंतरनं ते पान तिथून उचलायचं आहेत. ज्या दुर्वा तुम्ही अर्पण केल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि जे तांदूळ तुम्ही त्या पानाखाली ठेवले होते ते तुम्हाला 21 अखंड अक्षदा काढायच्या आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि एक धागा घेऊन तुम्हाला त्या पानामध्ये त्या अक्षदा आणि दुर्वा या बांधून घ्यायच्या आहेत आणि ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला हे पान तिथे बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे पान अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही आवर्जून व्यक्त करायची आहेत. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या म्हणजेच रविवारी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. तसेच या दिवशी जर बाप्पांच्या चरणी कोणी अक्षदा अर्पण केलेला असेल, ज्याला आपण तांदूळ म्हणतो, तर लाल पिवळे जे तांदूळ असतात तर ते जर कुणी अर्पण केलेले असेल आणि त्यातले तुम्हाला अगदी 2 ते 3 तांदूळ जरी भेटले तर ते तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि त्याची एक पुडी बांधून तुमच्या नेहमी पर्समध्ये ठेवायचे आहेत. चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या चरणी कोणी अक्षदा अर्पण केलेला असेल आणि त्या अक्षदा जर आपण पुडी बांधून आपल्या पर्समध्ये ठेवली तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्याला कधीही कसली कमतरता भासत नाही. तर दोन्हीही उपाय प्रभावी आहेत, यामुळे तुम्ही नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.